ही गोरं तर डेंजर आहे आधी बसत आहे मग पळत आहे. आतापर्यंत लय गोरे पाहिले पण असलं गोरं नाही पाहिलं. काही गोरे तर असे तर फटी तिथे सोडून आणि तिसरीकडे पळत आहेत. याच बांगल पिंपळ्याच्या माणसांनी हे शंकरपट ठुलता. सगळं सांगतो पण पूर्ण व्हिडिओ बघा. असं कसं पहिल्यापासून बघा ना. तर भावांनो राम राम. सकाळी ठरल्याप्रमाणे आम्ही निघलो होतो बांगल पिंपळ्याला बैल शर्यत बघायला. साठेवाडीहून निघालो डायरेक्ट बांगल पिंपळ्यात आलो. तसं म्हणायला बांगल पिंपळा आपल्या जवळच आहे. या आपल्या बांगल पिंपळ्याच्याच लोकांनी मस्त शंकरपट ठुलता म्हणजे शर्यत. हे बॅनर पाहिलं डायरेक्ट मैदानात आलो. मैदानात आल्या आल्या तिथलं काम सुरू होतं म्हणजे फटी करायला चालू होतं. आता हेच केलेल्या फटीतून बैल पळणार आहेत. आमच्या गावातल्या उमेशनी गोरं घेऊन आलता ना दो बाकी काय. यांनी गोरं आणलं आणि एकटंच फटीने पळलं काय. हे जाऊन ते तिकडे पण आपल्या आयडीला फॉलो करून मित्रांना व्हिडिओ शेअर करा. नंबरात पळणारे घोरे तिथं आले. लहान लेकर त्यांच्या मागे अशी पळायची. तिथं रेसला टाइम होता म्हणलं चला स्टिंग तर पिऊन येऊ. बांगल पिंपळ्यात आलो स्टिंग घेतली परत लवकर लगेच वापस आलो म्हणलं शर्यत सुरू होईल. आले आले रेसवाल्याला पुकरत होते. असला भयानक बोलत होता का नाही मामा. भलता उशीर झालता भूक लागली होती. चला म्हणलं भेळ खायला. भेळवाल्याने 20 रुपयाची भेळ 60 रुपयाला दिली. म्हणलं जमलं तुलाच आता. भेळ खाऊस तर रेस सुरू झाली. आले घोरेले पळत येतो काय खातीत काय ना. तिथे गेले हाकाळे सर आपली फॅन लोक भेटले आणि तिथलाच बैलगाडा शर्यतचा ड्रायव्हर निघाला.